हे गाइज, वेलकम टू रुक्स वर्ल्ड। सो थंबनेल वरून तुम्हाला कळलंच असेल की आपल्या आजचा व्हिडिओचा टॉपिक काय आहे। तरीही मी तुम्हाला पुन्हा सांगते, आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे हाऊ टू ट्रीट ऑइली स्किन इन समर सीजन। ज्या लोकांची ऑइली स्किन असते त्यांना समर सीजन मध्ये खूप जास्त प्रचंड त्रास सहन करावा लागतो। समर्स मध्ये टॅनिंग, पिंपल्स, ॲक्ने आणि एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन हे सगळे प्रॉब्लेम्स ऑइली स्किन वाल्यांनाच नाही तर प्रत्येक स्किन वाल्यांना सहन करावे लागते। बट ऑइली स्किन वाल्यांना सर्वात जास्त या गोष्टीचा त्रास होत असतो। तर मग या गोष्टीचं सोल्युशन काय ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी मी तुम्हाला सांगणार आहे की ॲक्ने आणि पिंपल्सला ट्रीट कसं करावे समर सीझनमध्ये जर तुमची स्किन ऑइली असेल तर। त्यासाठी मी तुम्हाला 2 सोल्युशन सांगणार आहे। एक आहे नॅचरल आणि एक आहे मार्केटेड प्रिपरेशन्स। सो मार्केटेड प्रिपरेशन सोल्युशन पाहिजे असेल तर मार्केटमध्ये खूप सारे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत पिंपल आणि ॲक्नेसाठी। तर जर तुम्हाला वन नाईटमध्ये ॲक्ने घालवायचा असेल तर त्यासाठी पिंपल और ॲक्ने पॅच मार्केटमध्ये अवेलेबल आहे, ते तुम्ही यूज करू शकता। ॲक्ने अँड पिंपल वॉश करायचं आहे किंवा पूर्ण फेस वॉश केलं तरीही चालेल। आणि जिथं जिथं तुम्हाला चेहऱ्यावरती ॲक्ने किंवा पिंपल आहे तिथं तो पॅच लावायचा आणि रात्रभर तसंच ठेवायचा। दुसऱ्या दिवशी सकाळी तो पिंपल किंवा ॲक्ने पॅच काढल्यानंतर तुम्हाला भरपूर फरक जाणवेल। सो फर्स्ट सोल्युशन हे होतं आणि सेकंड सोल्युशन आहे नॅचरल होम रेमेडी। सो नॅचरल होम रेमेडीसाठी तुम्ही हळदीचा पॅक बनवू शकता। हळदी अँटीबॅक्टेरियल असते, अँटीसेप्टिक असते। जर तुम्ही हळदी आणि प्लस जर नीम असेल सोबत तर उत्तमच आहे। हळदी आणि नीमला मिक्स करून त्याचा फेस पॅक बनवायचा आहे आणि फक्त जिथं तुम्हाला ॲक्ने आणि पिंपल आहे तिथं लावायचं आहे आणि एका रात्रभर सोडून द्यायचा। सकाळी उठल्यानंतर फेस वॉश करायचं, त्यानंतरही तुम्हाला फेसवरती भरपूर फरक जाणवेल। तुमची ॲक्ने आणि पिंपल्सची साईज रिड्यूस होईल। अजून एक ऑप्शन आहे क्रीम। सो फार्मास्युटिकल क्रीम्समध्ये जर तुम्ही तुमच्या डर्मॅटला विचारलं तर ते तुम्हाला सजेस्ट करतील किंवा जर तुम्ही कोणत्याही फार्मसी स्टोअरमध्ये गेला तर एखादा फार्मासिस्टसुद्धा तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पिंपल आणि ॲक्नेला ट्रीट करण्यासाठी कोणत्या प्रकारची क्रीम वापरू शकता। मी तुम्हाला एक क्रीमचं नाव सांगते, ती तुम्ही वापरून बघू शकता। क्लिंडामायसिन ही क्रीम भरपूर डर्मॅट सजेस्ट करतात। तुम्ही कोणत्या डॉक्टरकडे गेले तर फर्स्ट त्यांचं सजेशन क्लिंडामायसिन क्रीमच असतं। आणि पिंपल जाता जाता त्याच्या मागे त्याचे डार्क स्पॉट सोडून जातात, त्यामुळे ही स्किन खूप जास्त खराब दिसते। मी तुम्हाला 3 प्रकारचे सिरम सांगणार आहे जेणेकरून तुमची ऑइली स्किन, डार्क स्पॉट्स, पिंपल, ॲक्ने आणि टॅनिंग हे सर्व प्रकारचे प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळणार आहे। सर्वात आधी फर्स्ट सिरम आहे विटॅमिन सी सिरम। सो विटॅमिन सी सिरम, तुम्हाला विटॅमिन सीचे बेनिफिट्स तर माहिती आहे। विटॅमिन सी रिड्यूस करते डार्क स्पॉट्सला। तर जे तुमचं डार्क स्पॉटचं प्रॉब्लेम आहे ते तुम्ही विटॅमिन सी सिरम यूज करून घालवू शकता। सो समर सीझनमध्ये विटॅमिन सी सिरम यूज केल्याने तुमची फेसची सगळे डार्क स्पॉट रिड्यूस होऊन जातील आणि जर त्याचा तुम्ही डेली यूज करसाल तर तुम्हाला परत कोणतीही डार्क स्पॉटची प्रॉब्लेम होणार नाही। सेकंड गोष्ट आहे सन टॅनसाठी। तर सन टॅनसाठी तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड सिरम यूज करू शकता। ग्लायकॉलिक ॲसिड स्किनला लाईटनिंग, व्हाईटनिंग आणि ब्राईटनिंग करते, ग्लो अप करते, रेडियंट ग्लो देते। सो जर तुम्हाला टॅनिंगची खूप जास्त प्रॉब्लेम असेल, चेहरा एकदम डल आणि काळवटला असेल तर तुम्ही ग्लायकॉलिक ॲसिड सिरम यूज करू शकता। अँड थर्ड सिरम आहे सॅलिसिलिक ॲसिडचं सिरम। सॅलिसिलिक ॲसिड पिंपल आणि ॲक्ने रिड्यूस करते। सो अगेन पिंपल आणि ॲक्नेला ट्रीट करण्यासाठी सॅलिसिलिक ॲसिड सिरम तुम्ही यूज करू शकता। सर्वात आधी कोणताही प्रोडक्ट लावण्याआधी मी पहिलेही सांगितलं आहे पॅच टेस्ट नक्की करा। सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुमचे स्किन टाईप जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट चेहऱ्याला लावू नये। मी हे तुम्हाला जे पण सांगते मी तुम्हाला ऑइली स्किनच्या प्रमाणे सांगते, समर सीझनसाठी सांगते। सीझन वाईज, स्किन टाईप वाईज प्रोडक्ट चेंज होऊ शकतात। आपली स्किन टाईप नक्की कोणती आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी त्यावर एक नक्की वेगळा सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल। आणि हो, ऑइली स्किनबद्दल मी एक तुम्हाला मिथ आहे तो सांगते। मिथ असा आहे की ऑइली स्किन असल्यावरती सगळ्यांना असं वाटतं की सारखं फेस वॉश केल्यावरती स्किनचं ऑइल रिड्यूस होईल, असं काही नसतं। हे फक्त एक मिथ आहे। जर तुम्ही सारखं फेस वॉश करसाल, तुमची स्किन ऑइली असेल, तुम्हाला असं वाटेल की समरमध्ये ऑइली स्किन आहे, ऑइल प्रोड्यूस जास्त होते, मी सारखं फेस वॉश केलं तर माझी स्किन ड्राय राहील, तर असं होत नाही। उलट तुम्ही जेवढा फेस वॉश करसाल तुमच्या ब्रेनला सिग्नल मिळेल की आपली स्किन ड्राय झाली आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त ऑइल प्रोड्यूस करायचं आहे, म्हणून एक्सेसिव्ह ऑइल प्रोडक्शन तुमच्या स्किनवरती, त्वचेवरती होत राहणार।
समरसाठी तुम्हाला एखादा सूदिंग, हायड्रेटिंग आणि ऑइल रिड्युसिंग फेस पॅक पाहिजे असेल तर मुलतानी माती इज बेस्ट. मुलतानी मातीचा फेस पॅक तुम्ही यूज करू शकता. आठवड्यातून एक वेळा लावणं पण इनफ आहे. पण जर तुमची स्किन खूपच जास्त ऑइली असेल, फेस खूप जास्त ऑइल प्रोड्यूस करत असेल तर तुम्ही आठवड्यातून 2दा ते फेस पॅक यूज करू शकता. फक्त मुलतानी माती घ्यायची आहे, रोज वॉटर मिक्स करायचं आहे आणि चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. 15 to 20 मिनिट्स नंतर फेस वॉश करायचं आहे. फेस वॉश करताना हलक्या हाताने स्क्रब करून फेस वॉश करायचा आहे. मुलतानी माती एक्सेसिव्ह ऑइल रिड्यूस करते. आणि हो, समर सीझनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, लोकांना असं वाटतं की मॉइश्चरायझरची गरज नाही आहे, बट असं नसतं. कोणतंही सीझन असो मॉइश्चरायझरची गरज आपल्या त्वचेला असते. म्हणून तुम्ही समर सीझनमध्ये मॉइश्चरायझर अवॉइड करू नका. हां, म्हणजे समर सीझन आणि विंटर सीझनप्रमाणे तुम्ही तुमचे मॉइश्चरायझर स्विच केले पाहिजे. विंटरवालं मॉइश्चरायझर समरमध्ये लावसाल तर स्किन अजून जास्त डल वाटेल. समरवालं मॉइश्चरायझर जर तुम्ही विंटरमध्ये लावसाल तर स्किन अजूनही जास्त ड्राय पडेल, हार्मफुल इफेक्ट जाणवतील. सो सीझन वाईज आपले प्रोडक्ट्स बदलायला शिका. समर सीझनमध्ये तुम्ही नॉन कोमोडोजेनिक मीन्स असे मॉइश्चरायझर जे चेहऱ्याचे पोर्स, छिद्र असतात त्याला ब्लॉक करत नाही. मॉइश्चरायझर जेल बेस्ड, हायलुरॉनिक ॲसिड असलेलं आणि नॉन कोमोडोजेनिक असावं. अजून एक गोष्ट, समरमध्ये टोनर यूज करणं खूप इम्पॉर्टंट आहे. खाली केल्यावरती खूप डल वाटत असेल, असं वाटत असेल की तुम्हाला खूप घाम येतोय, तर तुम्ही सोबत टोनर ठेवू शकता. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज व्हिडिओ. जर व्हिडिओमधलं कोणताही पार्ट तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल, कोणत्याही प्रकारची तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा, सपोर्ट चॅनल. बाय गाईज.